कवी विद्रोही पी.के. पन्हाळा यांनी तयार राहायचे. धन्यवाद सर. कवितेला सुरुवात करण्याच्या अगोदर खरा खरा आणि जातीवंत भेडेवाडाकार अशोकदारासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. खरा खुरा आणि जातीवंत भेडेवाडाकार म्हटलं आणि दोन ओळी अशा की नमन भीमाई नमन रमाई नमन ढसाळांना नमन ढसाळांना नमन भीमाई नमन रमाई नमन ढसाळांना नमन ढसाळांना ज्या मातीने घडवला पॅन्थर नमन त्या मातीला ज्या मातीने घडवला पॅन्थर नमन त्या मातीला. अशोक सर, साहित्यामध्ये जितके आपले फॅन असतात तितके आपले विरोधक सुद्धा असतात. ते एका माझ्या दिलदार विरोधकाला समर्पित आजची रचना मी सादर करतो की मोठमोठ्या पुरस्कारासाठी साहित्यिकांच्या भावनांशी खेळून की मोठमोठ्या पुरस्कारासाठी साहित्यिकांच्या भावनांशी खेळून त्यांचा पान उतारा करणाऱ्या पाखंडी माणसांनो की त्यांचा पान उतारा करणाऱ्या पाखंडी माणसांनो तुम्हाला साहित्यिक म्हणणं म्हणजे गटाराला गंगाजल म्हणण्यासारखं. तुम्हाला साहित्यिक म्हणणं म्हणजे गटाराला गंगाजल म्हणण्यासारखं आहे. अरे निधड्या छातीने मर्दासारखा लढणारा क्रांती सूर्य महात्मा फुले कुठं? अरे निधड्या छातीने मर्दासारखा लढणारा क्रांती सूर्य महात्मा फुले कुठं? आणि बायकांच्या पदराआड दडून बायकांच्या खांद्यावर बंदूक ठेवणारा तुमच्यासारखा शंड कुठं? बायकांच्या खांद्यावर बंदूक ठेवणारा तुमच्यासारखा शंड कुठं? अरे ज्या माणसाने सर्वसामान्यांसाठी आपल्या अमाप संपत्तीचा त्याग केला, ज्या माणसाने सर्वसामान्यांसाठी आपल्या अमाप संपत्तीचा त्याग केला, तुम्हाला लाज वाटत नाही लोकवर्गणी तुमच्या विकत घ्यायला? तुम्हाला लाज वाटत नाही लोकवर्गणी तुमच्या विकत घ्यायला? माझंच माईक आणि माझंच ऐक म्हणणार स्वतःच बूड लाल करणाऱ्यांना, माझाच माईक आणि माझाच ऐक म्हणणाऱ्या स्वतःच बूड लाल करणाऱ्यांनो जास्त दिवस चालणार नाही तुमची नक्तेशाही, लक्षात ठेवा. अरे महापुरुषांचा गेटअप करून महापुरुष नाही होत आहेत की महापुरुषांचा गेटअप करून महापुरुष नाही होता येत. त्यासाठी विद्रोहाच्या अंगात ओरिजिनल रक्त असावं लागतं सळसळ. कवींच्या खिशातले पैसे घेऊन घरातला किराणा भरणाऱ्या तुमच्यासारख्या चिंधी चोरांना समजणार नाही. कवींचे पैसे घेऊन घरातला किराणा भरणाऱ्या तुमच्यासारख्या चिंधी चोरांना समजणार नाही. ते लाख नाटक करा लोकांच्या डोळ्यात धूळ झोकून की लाख नाटक करा लोकांच्या डोळ्यात धूळ झोकून नंतर हीच लोक तुम्हाला धुळीत पाडून मारतील यात शंका नाही. फुले शिव शाहू आंबेडकर ही कोणाच्या बापाची पर्सनल प्रॉपर्टी नाहीये की फुले शिव शाहू आंबेडकर ही कुणाच्या बापाची पर्सनल प्रॉपर्टी नाहीये. त्यांच्या नावावर बाजार भरवणाऱ्यांनी तुमचाही बाजार लवकर उठेल हे लक्षात ठेवा. अरे ठराविक 4 टाळकी हाताला घेऊन क्रांती घडत नसते की ठराविक 4 टाळकी हाताला घेऊन क्रांती घडत नसते. त्यासाठी लोकांना सत्यवादी बनवावं लागतं, वैचारिक गुलाम नव्हे. आणि तुमच्या सारख्यांवर बोलून थुंकी हटवण्यापेक्षा की तुमच्या सारख्यांवर बोलून थुंकी हटवण्यापेक्षा जाता जाता फक्त एकच सांगेन, आज खोटं बोलून तुम्ही ज्या टाळ्या उरावर घेत आहात की आज खोटं बोलून तुम्ही ज्या टाळ्या उरावर घेत आहात एक दिवस याच टाळ्या तुमच्या थोबाडावर पडतील. गुरुवर्य नामदेव ढसाळांची शपथ, गुरुवर्य नामदेव ढसाळांची शपथ. जय भीम, जय शिवराय, जय संविधान, जय भारत.